Hello guys, good morning to all. Today we are going to start our new point or next point. In last lecture we have seen the stoichiometric defects. In that we have seen further 4 types of defects. First one is vacancy defect, second one is interstitial defect, third one is Schottky defect and fourth one is Frankel defect. है ना. ह्या 4 डिफेक्टला आपण स्टॅच्योमेट्रिक डिफेक्ट्समध्ये बघितले किंवा त्यालाच आपण आणखीन एक नाव देतो थर्मोडायनामिक डिफेक्ट. थर्मोडायनामिक डिफेक्ट. आता ह्या थर्मोडायनामिक डिफेक्टमध्ये आपण 4 जे बघितलेले आहेत. आता त्या 4 पैकी मी तुम्हाला म्हणलं होतं की शेवटचे जे 2 डिफेक्ट आहेत ज्याला की आपण शॉटकी डिफेक्ट आणि फ्रँकल डिफेक्ट म्हणतो तर ते इम्पॉर्टंट आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून. आता ते आपल्याला काय करायचे आहेत बघायचे आहेत. आता स्टॅच्योमेट्रिक डिफेक्ट किंवा थर्मोडायनामिक डिफेक्टमध्ये मी तुम्हाला फ्रँकल आणि शॉटकी ह्या दोघांमधलं आपण डिफरन्शिएटिंग पॉईंट्स 1 बाय 1 बघत जाऊ. म्हणजे त्यांचा कोऑर्डिनेशन नंबर कमी असेल की जास्त असेल 1 आणि त्याच्यामध्ये साईज ऑफ कॅटायन अँड ॲनायन कोणाची कमी असेल आणि कोणाची जास्त असेल आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण दोन्ही कंपॅरेटिव्हली काय करू बघूया. ठीक आहे. साईज ऑफ कॅटायन अँड ॲनायन हा पहिला पॉईंट असेल. त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन नंबर असेल. मी इथे लिहितो साईज ऑफ कॅटायन अँड ॲनायन्स आणि 2 नंबर काय कोऑर्डिनेशन नंबर हा दुसरा असेल आणि थर्ड एक्झाम आपल्याला काय बघायचं आहे एक्झाम्पल्स दोघांची. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल्स हिचे बघायचे आहेत. आता हे कंपॅरिझन आपण करतोय कशामध्ये 2 मध्ये. इथं लिहितो मी कंडिशन आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये शॉटकी डिफेक्ट आणि त्याच्यानंतर दुसरा कोणता असेल फ्रँकल डिफेक्ट. शॉटकी डिफेक्ट अँड फ्रँकल डिफेक्ट. कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून हे 2 डिफेक्ट स्टॅच्योमेट्रिकमध्ये इम्पॉर्टंट आहेत. स्टॅच्योमेट्रिक डिफेक्टमध्ये हे 2 बघत असताना आता फर्स्ट ऑफ ऑल पहा साईज ऑफ ॲटम दॅट इज कॅटायन्स ऑर ॲनायन्स. ओके. तर साईज ऑफ कॅटायन्स अँड ॲनायन्स हे कसे असतात कंपॅरेबल असतात. कसे असतात कंपॅरेबल. कशामध्ये शॉटकीमध्ये है ना. इथे लिहितो मी साईज ऑफ कॅटायन्स है ना ऑलमोस्ट इक्वल टू जवळपास कसे असतात सिमिलर असतात. कशासोबत साईज ऑफ ॲनायन्स बरोबर. शॉटकी डिफेक्टमध्ये काय दिसलं आपल्याला कॅटायन्स आणि ॲनायन्सची साईज जवळपास काय असते सिमिलर असते है ना. कशी असते सिमिलर असते है ना. आता त्याच्या पुढं फ्रँकल डिफेक्टमध्ये पहा साईज ऑफ ॲनायन इथे लिहितो मी साईज ऑफ ॲनायन फार मोर ग्रेटर दॅन असं लिहू का फार मोर ग्रेटर दॅन कॅटायन्स. फार मोर ग्रेटर दॅन कॅटायन्स. आता फ्रँकल डिफेक्टमध्ये काय दिसलं आपल्याला काय दाखवतोय तो ॲनायनची साईज ही फार मोर कशी आहे ग्रेटर आहे कशापेक्षा कॅटायन्सपेक्षा. पण साईज ऑफ आता शॉटकी डिफेक्टमध्ये पहा साईज ऑफ कॅटायन आणि ॲनायन ऑलमोस्ट कशी आहे सिमिलर. हा एक आपण काय केलं त्याच्यामध्ये कंडिशनमध्ये साईज ऑफ कॅटायन्स अँड ॲनायन्समध्ये हे दोघांमध्ये डिफरन्शिएट केलं. आता लक्षात घ्या कोऑर्डिनेशन नंबर है ना. आता लक्षात घ्या साईज ऑफ कॅटायन आणि साईज ऑफ ॲनायन्समध्ये समजा कॅटायन जेवढं काय असेल कॅटायनची साईज जेवढी जास्त असेल तेवढंच ॲनायन्स काय होतील त्याच्यासोबत जास्त कोऑर्डिनेशनमध्ये येतील किंवा अटॅचमेंटमध्ये येतील. फॉर एक्झाम्पल समजा अशा टाईपचा एक कॅटायन घेतला आहे आपण. ठीक आहे. आपण बघितले ह्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये जशी आयनची साईज वाढेल तेवढंच त्याचं कोऑर्डिनेशन नंबरसुद्धा काय होईल वाढत जाईल. करेक्ट आहे का. तर त्याला अटॅच होणारे काय जास्तीत जास्त होतील. बरोबर आहे का. बघा हा असेल आणि हा असेल जवळपास समजा अशा टाईपचे काय जास्त ॲनायन्स काय झाले कॅटायनला अटॅच झाले म्हणजे कोऑर्डिनेशनमध्ये म्हणजे नेबरिंग है ना. ॲनायन्स काय झाले अटॅच झाले त्याच्यासोबत म्हणजेच कोऑर्डिनेशन नंबर कसा असेल इथं जास्त असेल. समजा ह्या कॅटायनची साईज एकदम छोटी राहिली असती तर कोऑर्डिनेशन नंबर एवढा राहिला नसता. आता हे स्वतः तुम्ही करून बघू शकता आपापल्या ठिकाणी.
जेवढी साईज कमी केली तेवढं कोऑर्डिनेशन नंबर काय व्हायला लागतो, कमी व्हायला लागतो. जेवढी साईज वाढली तेवढंच काय अटॅचमेंट वाढवू शकतो. बरोबर आहे का, लक्षात आलं. म्हणजेच इथं कोऑर्डिनेशन नंबर कसा असेल, हाय असेल, असं लिहिता येईल आपल्याला. बरोबर आहे. हे झालं शॉर्टकट इफेक्टमध्ये कोऑर्डिनेशन नंबरच्या बाबतीत. आता एक लक्षात घ्या, आता इथं साईज ऑफ अनायन्स हे कसे आहेत, फार मोर ग्रेटर आहेत कशापेक्षा, कॅटायन्सपेक्षा. म्हणजे निश्चितच काय झालं, इथं एकाची साईज कमी आहे, एकाची साईज जास्त आहे. म्हणजे साईज जर कमी असेल सेंट्रली लोकेटेड तर आउटर अटॅच होणारे जास्त अटॅच होतील का, नाही, है ना. त्यामुळे इथं कसं असेल, कोऑर्डिनेशन नंबर कसा असेल, लो कोऑर्डिनेशन नंबर असेल. बरोबर आहे. साधी सिंपल लॉजिक आहे. बरोबर आहे. सेंट्रली लोकेटेड बसलेला माणूस जर फार दांडगं जर असेल, है ना, 150 किलोचा, त्याच्या आजूबाजूला त्याला टच करणाऱ्याची संख्या बी काय होते, जास्त होते. एखादी वस्तू मध्ये रवलेली आहे ना, ठेवलेली आहे, त्याला अटॅच करणारे किंवा हात लावणाऱ्याची संख्या काय होईल, जास्त होईल. एखादी उगं कुठं तर मुंग्यासारखं आहे, त्याच्यावरती एक जण सुद्धा हात लावू शकत नाही लवकर, एकाचंच होऊ शकते त्याला अटॅचमेंट. बरोबर आहे. म्हणजे साईज जशी वाढली तसं कोऑर्डिनेशन नंबर वाढतो. आणि साईज एकाची कमी झाली, एकाची वाढली तर काय कोऑर्डिनेशन नंबर काय होऊ शकतो, कमी होऊ शकतो. एक झालं. बरोबर आहे. हे दोन झाले. आता ह्या पॉईंटमध्ये दोन झाले. आता एक्झाम्पल्समध्ये बघा, आपण काय बघतोय, साईज ऑफ कॅटायन्स अँड अनायन्स. म्हणजे कोणते कंपाऊंड बघतोय आपण, आयोनिक कंपाऊंड्स बघतोय. बरोबर आहे. आणि आयन्स हे दोन टाईपचे, कॅटायन्स अँड अनायन्स. फॉर एक्झाम्पल समजा असं लिहिलं आपण NaCl किंवा KBr किंवा NaBr असे आपण काय घेतले, हे आयन्स घेतले. आता हे आयन्सचे काय झाले, एक्झाम्पल झाले. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये अनायन्सची साईज ही काय असेल, फार ग्रेटर असेल कॅटायन्सपेक्षा, असे कोणते एक्झाम्पल आहेत, तर घेऊ शकतो AgCl किंवा ZnS. हे एक्झाम्पल आपण दोन कशात देऊ शकतो, फ्रँकल डिफेक्टमध्ये देऊ शकतो. आता एक लक्षात घ्या, हे जे एक्झाम्पल्स आपण दिलेत हे एक्झाम्पल्स तर कसे आहेत, ह्या कंडिशनला फुलफिल करतात. पण काही एक्सेप्शनल केस असतात प्रत्येक ह्याच्यामध्ये. लक्षात घ्या, प्रत्येक ह्याच्यामध्ये ही थिअरी तिथं अप्लाय होईल अशातला भाग नसतो. काही एक्सेप्शनल केसेस असतात लक्षात. जसं फॉर एक्झाम्पल AgBr आहे समजा, AgBr. आता हा एक्सेप्शनल केस आहे. AgBr कसा आहे, एक्सेप्शनल केस आहे, जे की ह्या कंडिशनला तो फुलफिल करत नाही. तरी तो कशामध्ये येतो, है ना, कशामध्ये येतो, स्टॅकिओमेट्रिक डिफेक्टमध्ये तो येतो. लक्षात. ठीक आहे. आणि हा सुद्धा कसा आहे, आयनिक कंपाऊंड आहे, Ag+ आणि Br- अशा पद्धतीचं, है ना. ठीक आहे. AgBr2 म्हणा किंवा AgBr म्हणा. ठीक आहे. हे झाले काय कंडिशन्स. त्याच्यानंतर शॉर्टकी डिफेक्ट आणि फ्रँकल डिफेक्टमधला काय झाला, हा डिफरन्स झाला. आलं लक्षात. ठीक. आता हे झाले स्टॅकिओमेट्रिक डिफेक्टमध्ये हे चार बघितले आपण. आलं लक्षात. त्या चारपैकी दोन हे महत्त्वाचे, शॉर्टकी आणि फ्रँकल डिफेक्ट बघितले. आता बघायचं आहे आपल्याला नॉन स्टॅकिओमेट्रिक डिफेक्ट. नॉन स्टॅकिओमेट्रिक डिफेक्टमध्ये ह्या गोष्टी जर व्यवस्थितपणे जर तुम्ही इमॅजिन जर केलात आणि लक्षात जर ठेवलात तर हा चॅप्टर फार सोपा आहे. आणि नीट किंवा जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, JEE असेल, त्याच्यानंतर NDAची एक्झाम असेल, वॉटेवर, किंवा CET असेल तुमची, किंवा जिपमार असेल, बीट्स असेल, त्या सगळ्या एक्झाम्समध्ये ह्या असे जे पॉईंट आहेत ह्या चॅप्टरवरती काही पॉईंट्स मी तुम्हाला परत परत त्या टायमाला सांगत चाललो आहेच की 1 ते 2 क्वेश्चन हमखास असतात. म्हणजे जवळपास आपल्याला 8 मार्क देऊन जाणारा हा चॅप्टर आहे म्हणायचं. किती मार्क देणारा, 8 मार्क देऊन जाणारा. त्याच्यामुळं थोडंसं लक्षात घ्या. आता आपण पुढचं बघू, नॉन स्टॅकिओमेट्रिक डिफेक्ट. नॉन स्टॅकिओमेट्रिक डिफेक्ट. नॉन स्टॅकिओमेट्रिक डिफेक्ट. ठीक आहे. आता नॉन स्टॅकिओमेट्रिक डिफेक्टमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की अगोदर बघू आपण कॅटायन टू ॲनायनचा रेशो काय असतो, है ना. कॅटायन टू ॲनायनचा रेशो कसा असेल. बरोबर आहे. कॅटायन टू ॲनायन रेशो. ठीक आहे. आपण डिफेक्ट म्हणजे काय असेल म्हणतोय, त्याच्यामध्ये काहीतरी फरक झालेला असेल. म्हणजे अरेंजमेंटमध्ये कुठेतरी एखाद्या ठिकाणी काय असतो, डिफेक्ट असतो, किंवा त्यांची अरेंजमेंट काय झालेली असते,
चेंज झालेले असते किंवा ते आपल्या प्रॉपर प्लेसमधून दुसऱ्या प्लेसला गेलेले असतात, इंटरस्टॅशियल म्हणतो किंवा वॅकंट असतात, वॅकन्सी डिफेक्ट म्हणतो, करेक्ट आहे. तर अशा ह्याच्यामध्ये डिफेक्ट जर बघितलं तर आपण नॉन स्टायक्योमेट्रिक डिफेक्ट म्हणजेच काय, कॅटायन टू ॲनायन रेशो हा काय झालेला असतो, थोडक्यात डिस्टर्ब्ड झालेला असतो. काय झालेला असतो, डिस्टर्ब झालेला असतो. ठीक आहे, डिस्टर्ब झालेला असतो. फॉर एक्झाम्पल समजा कॅटायन आणि ॲनायन यांचा जर रेशो घेतला, कॅटायन आणि ॲनायन यांचा जर रेशो घेतला, समजा कॅटायन हे 100 आहेत किंवा 10 आहेत, मला काही जे घ्यायचं आहे, तर त्याच्याच ह्याच्यामध्ये ह्यांचे सुद्धा किती आहेत, 10 आहेत समजा, बरोबर आहे. दोघांचा रेशो कसा आहे, सिमिलर आहे ना. ह्याला आपण म्हणू शकतो स्टायक्योमेट्रिक डिफेक्ट म्हणू शकतो. का तर स्टायक्योमेट्री कशी आहे, मेंटेन आहे. स्टायक्योमेट्री म्हणजे काय, नंबर दोन्ही साईडचे, जसं रिॲक्टंट साईड आणि प्रोडक्ट साईड्स कसे सेम असले तर आपण म्हणतो स्टायक्योमेट्रीमध्ये आहे. पण आता इथं जर बघितलं 100 आहेत, दोन्ही स्टायक्योमेट्रिक आहे तो, बरोबर आहे. समजा एकाच साईज काय केली आपण की चेंज केली, होऊ शकतं ह्याला 99 केलं आपण आणि ह्याला 100 केलं, बरोबर आहे. ह्याला 99 केलं, ह्याला 100 केलं, तर रेशो काय झालं बघा, आता चेंज झाला. ह्याला म्हणता येईल नॉन स्टायक्योमेट्रिक डिफेक्ट. किंवा इकडचं 100च आहे, इकडचं काय झालं 99 आहे, तरी त्याला काय म्हणता येईल, नॉन स्टायक्योमेट्रिक डिफेक्ट असं म्हणता येईल, बरोबर आहे. लक्षात, नॉन स्टायक्योमेट्रिक डिफेक्ट असेल समजा. मग आता ह्याच्यामध्ये नॉन स्टायक्योमेट्रिक डिफेक्टमध्ये एक आहे, आपण नॉन स्टायक्योमेट्रिक डिफेक्ट कशाला म्हणतोय की नंबर ऑफ कॅटायन्स ऑर ॲनायन्स हे दोन्हीपैकी काय झालेला असतो, फरक झालेला असतो, ज्याला की नॉन स्टायक्योमेट्रिक डिफेक्ट असं म्हणतो. आता मला सांगा, आता ह्याच्यामध्ये समजा मी एखादं काहीतरी काय केलं, साईजमध्ये काय असेल, म्हणजे काही प्लस मायनस असे आहेत, ठीक आहे. हा प्लस असेल, मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. आता ह्याच्यापैकी कॅटायन आणि ॲनायनचा रेशो जर बघितला, मी एक छोटंसं तुकडा घेतला आहे समजा, है ना, छोटंसं पार्ट घेतलं आहे त्याच्यातलं समजा, आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ कॅटायन्स है ना किती आहेत पहा, 3 2 5 आणि 3 8, बरोबर आहे. म्हणजे दोन्ही कसे आहेत, 8:8चा रेशो आहे, 8:8चा रेशो आहे, बरोबर आहे. पण आता ह्याच्यामध्ये काहीतरी मी काय केलं की समजा कॅटायन किंवा ॲनायन कमी केलं, आता रेशो काय झाला, इथं फरक पडला है ना, 8:2 काय झालं, इथं 7 झालं. म्हणजे आता हा डिफेक्ट काय झाला, नॉन स्टायक्योमेट्रिक डिफेक्ट झाला, बरोबर आहे. समजा मी कॅटायन काय केलं, इथून डिस्टर्ब केलं किंवा ॲनायन केलं, वॉटेवर जे काही तुम्हाला घ्यायचं है ना. समजा मी ॲनायन काय केलं, इथून चेंज केलं. आता ॲनायन जर चेंज केलं तर काय फरक होतो ते मी तुम्हाला पुढं सांगतो. तरी आता ह्या कंपाऊंड जर बघितलं तर तुम्हाला जर मी विचारलं ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी असते का, तर तुम्ही सहज असं बघितल्यावर काय म्हणणार की नसते, काय म्हणणार नसते. पण एक लक्षात घ्या, इथं इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी कशी असते, बॅलेन्स असते. इलेक्ट्रिकली काय असतो, तो न्यूट्रल असतो. इलेक्ट्रिकली काय असतो, तो न्यूट्रल असते. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन काय असते, मेंटेन असते. आता ते कशी असते तुम्हाला मी पुढच्या ह्याच्यामध्ये दाखवतो, ठीक आहे. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी काय असते, ह्याच्यामध्ये मेंटेन असते. लक्षात घ्या, नॉन स्टायक्योमेट्रिक डिफेक्टला आपण 2 टाईपमध्ये काय करतो, डिवाइड करतो. मेटल एक्सेस डिफेक्ट, बरोबर आहे का, मेटल एक्सेस डिफेक्ट, आणि त्याच्यानंतर असतो एक मेटल डिफिशियंट डिफेक्ट. एक एक्सेस आणि एक दुसरा कोणता, अशा पद्धतीनं इकडे लिहू मी, कोणता असतो, एक असतो मेटल एक्सेस डिफेक्ट आणि दुसरा कोणता असतो, मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. एक डिफिशियंट असतो आणि एक एक्सेस असतो. म्हणजे मेटल म्हणल्यानंतर काय लक्षात येते सांगा बरं, मेटल कसे, मेटल्समध्ये काय असते, मेटल्समध्ये काय असतात, कॅटायन काय करतात, इलेक्ट्रॉन्स काय करतात, ते डोनेट करतात, बरोबर आहे. कॅटायन्स काय करतात, डोनेट करतात, बरोबर. म्हणजे इलेक्ट्रॉन्स काय करतात, डोनेट करतात. मेटलची टेंडन्सी असते, का तर आपण बघितलं एस ब्लॉकमध्ये जेवढे काही मेटल्स आहेत त्यांची टेंडन्सी आहे, पिरियडिक टेबल बघत असताना बघितलं आपण की इलेक्ट्रॉन्स काय करतात, डोनेट करतात, आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती चार्ज कुठला येतो, पॉझिटिव्ह चार्ज है ना. आता हे डोनेट केले ना, मग पुढचे जे असतात ते काय करतात,
इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करतात म्हणजे ते ॲनायनच्या फॉर्ममध्ये जातात म्हणजे मायनस चार्ज तयार होतो. आता मेटल एक्सेस म्हणल्यानंतर काय असेल ह्याच्यामध्ये नंबर ऑफ कॅटायन्स काय असतील जास्त असतील का नाही बघा. का तर मेटल कसे तयार होतात इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे आणि इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे काय तयार होतो कॅटायन. कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि आता पॉझिटिव्ह चार्ज जास्त असतील है ना पण निगेटिव्ह चार्ज कसा असेल याच्यामध्ये कमी असेल म्हणजे कॅटायन्स जास्त असतील म्हणून मेटल एक्सेस डिफेक्ट म्हणजे कॅटायन्सचं एक्सेस असतील. फॉर एक्झाम्पल समजा ह्या आपण घेतलेल्या क्रिस्टलमध्ये है ना आता इथं जर काढलं आपण प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस परत प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस अशा पद्धतीनं काहीतरी आपण एखादा हा क्रिस्टल घेतला याच्यामध्ये आपण हे अरेंज केलं आहे समजा बरोबर आहे. पण आता ह्याच्यामध्ये समजा हा एखादा इथला ॲनायन काय झाला आहे रिमूव्ह झाला आहे कमी आहे समजा ॲब्सेंट आहे तो बरोबर आहे. मग आता ह्या ॲब्सेन्सीला ह्यालाच आपण काय म्हणतो ॲनायन वॅकन्सी असं सुद्धा म्हणता येईल. ॲनायनची काय वॅकन्सी आहे ॲनायनची काय इथं वॅकन्सी आहे काय ॲनायन इथं नाही ॲनायन ॲब्सेंट असल्यामुळे त्याची काय झाली वॅकन्सी म्हणजे रिकामी जागा तिथं फॉर्म झाली बरोबर आहे. त्याला म्हणायचं मेटल एक्सेस डिफेक्टमध्ये ॲनायन वॅकन्सी म्हणजेच काय कॅटायन काय झाली एक्सेस झाली आणि कॅटायन एक्सेस झाली म्हणजेच काय मेटल. का तर मेटलची प्रॉपर्टी काय कॅटायन जनरेट करतात इलेक्ट्रॉन डोनेट करून है ना. आता हा झाला मेटल एक्सेस डिफेक्ट ज्याला की ॲनायन वॅकन्सी असं म्हणतो आपण. आणि दुसरा असतो इंटरस्टॅशियल कॅटायन. दुसरा कोणता असतो ह्याच्यामध्ये इंटरस्टॅशियल कॅटायन म्हणजे इंटरस्टॅशियल कॅटायन म्हणजे कसा कॅटायन की ज्याच्यामध्ये कॅटायनची जी पोझिशन असेल ते पोझिशन काय झालेली असेल इन द है ना पार्टिकल किंवा त्या लॅटिसमध्येच काय झालेले असेल कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसलेला असेल पण कुठं दुसऱ्याच ठिकाणी जाऊन बसलेला असेल लक्षात. हे त्याच्यामध्ये इंटरस्टॅशियल कॅटायन बरोबर आहे म्हणजे त्याची इंटर पोझिशन काय झालेली असेल चेंज झालेली असेल लक्षात. आता मेटल डिफेक्टमध्ये आपल्याला काय दिसतो की मेटल डिफेक्टमध्ये काय दिसतो आपल्याला की कॅटायनची साईज काय झालेली असते कमी झालेली असते आणि ॲनायन्स काय असतात जास्त असतात. त्याला म्हणायचं मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट असं म्हणायचं लक्षात. इथपर्यंत हे नॉन स्टायकिओमेट्रिक डिफेक्ट झाले लक्षात. आता नॉन स्टायकिओमेट्रिक डिफेक्टमध्ये आपण बघूया की मेटल डिफेक्टमध्ये आपण काय म्हणलं की ॲनायन वॅकन्सी सुद्धा तयार होते. ॲनायनची काय वॅकन्सी जसं इथं आहे ॲनायन वॅकन्सी तरी आपण काय म्हणलं की त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी काय असते मेंटेन असते. फॉर एक्झाम्पल समजा मी एखादा एक्झाम्पल घेतो समजा NaClचं एक क्रिस्टल घेऊ आपण NaClचं काय घेऊ एक क्रिस्टल घेऊ आणि त्याच्यामध्ये लक्षात येईल आपल्याला हा Na आहे Na प्लस Cl मायनस Na प्लस काय असेल Cl मायनस Na प्लस Cl मायनस अशा पद्धतीने घेत चालू आहे आपण Na प्लस Cl मायनस Na प्लस आणि Cl मायनस NaClचा क्रिस्टल आहे तो बरोबर आहे. आता लक्षात घ्या आता ह्याच्यामध्ये होतंय काय ज्यावेळेस आपण वेपर फॉर्म काय करतो ह्याच्यातून पास आउट करतो काय फॉर्म करतो काय पास आउट करतो वेपर फॉर्म असं. हे पास आउट करत असताना ह्याच्यामधून ज्यावेळेस आपण पास आउट करतो वेपर फॉर्म ऑफ कशाचे Naची सोडियमची है ना. पास आउट केल्यामुळे काय होतं की हे जे वेपर फॉर्ममध्ये Na असतो तो Na काय करतो इथून एखाद्या क्लोरीनला काय करतो तिथून सबस्टिट्यूट करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल कशा पद्धतीनं जसं Na काय करेल Na प्लस तयार करतो लक्षात प्लस 1 इलेक्ट्रॉन काय करतो तो रिलीज करतो बरोबर आहे. म्हणजे कॅटायनमध्ये न्यूट्रल ॲटम काय झाला कॅटायनमध्ये कन्वर्ट झाला एक इलेक्ट्रॉन त्याने काय केले रिलीज केले. मग आता हा तयार झालेला Na जो आहे हा Na काय करतो 1 ऑफ द Cl काय करतो अट्रॅक्ट करतो आणि त्याच्यामुळे इथं काय होतं हा Na प्लस प्लस Cl मायनस काय फॉर्म होतो इथं NaCl बरोबर आहे. NaClचं काय तिथं आणखीन एक है ना एक पार्टिकल किंवा एक ॲटम काय झाला NaClचा एक मॉलिक्यूल काय झाला इथं तयार झाला.
मग आता इथं काय झाली, हा NH बरोबर निघून गेलेला Cl, म्हणजे इथं वॅकन्सी तयार झाली, म्हणजे हा इथून काय झाला, रिमूव्ह झाला. मग आता इथून जर ह्यानं रिमूव्ह होत असेल है ना, तर ही वॅकन्सी झाली का नाही, ॲनायन वॅकन्सी, बरोबर आहे, ॲनायन वॅकन्सी झाली. आता ह्या ॲनायन वॅकन्सीला आता हे जे रिलीज झालेला जो एक इलेक्ट्रॉन आहे, तो एक इलेक्ट्रॉन कुठं जातो, ह्या ठिकाणावरती जातो, ह्या ठिकाणावरती, बरोबर आहे. मग आता बघा, जरी इथं Cl मायनस नाही, पण कोण आहे, इलेक्ट्रॉन आहे, ज्याच्यावरती चार्ज कसा आहे, मायनस आहे. Cl वरती सुद्धा चार्ज कसा होता, मायनसच होता. म्हणून नंबर ऑफ ॲनायन आणि हे इलेक्ट्रॉन आणि कॅटायन हे काय करतात, फ्री फॉर्ममध्ये असतो हा इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. आणि आपल्याला माहीत आहे, जिथं इलेक्ट्रॉन फ्री फॉर्ममध्ये असतात तिथं इलेक्ट्रिसिटी काय होते, कंडक्ट होते. का तर इलेक्ट्रिसिटी फ्लो होण्यासाठी कशाची गरज आहे, फ्री इलेक्ट्रॉनची गरज आहे, बरोबर आहे. दॅट्स वाय इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी काय होते, इथं मेंटेन होते. म्हणजे इलेक्ट्रिकली तो काय असतो, मेंटेन असतो. म्हणजे नंबर ऑफ कॅटायन्स अँड ॲनायन्सचा रेशो काय असतो, तिथं काय होईल, मेंटेन होत असतो. लक्षात, ठीक. जरी आता इथं बघितलं आपण, Na पहा किती आहेत, 2 3 4 5 6 आहेत, बरोबर आहे. Na किती आहेत, रेशो जर काढला आपण स्टॅकिओमेट्रिक रेशो 6, आणि Cl पहा 1 2 3 4 5 आहेत, आहे का, रेशो कसा आहे, 6:5 आहे, बरोबर आहे. पण तरी हे इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी काय करतात, मेंटेन ठेवतात. कशामुळं, तर हा एक इलेक्ट्रॉन काय झालेला असतो, त्या वॅकंट पोझिशनला येऊन अटॅच झालेला असतो, आणि ह्याच फ्री इलेक्ट्रॉनमुळं त्यांची इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी काय होत असते, मेंटेन होत असते. लक्षात, ठीक आहे. मग हे आपण तिथं लिहू शकतो. काय 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 लक्षात आलं आपल्याला, काही काही पॉईंट्स आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये लिहू शकतो. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी, एक पॉईंट काय सांगू शकतो, इलेक्ट्रिकली काय असतात, न्यूट्रल है ना, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी. हे बिहेवियरमध्ये काय असतात, पॅरामॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक. का तर इलेक्ट्रॉन कसे आहेत, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर आहे. पेअर्डमध्ये जर राहिले असते तर आपण त्याला डायमॅग्नेटिक असं म्हणलं असतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर आणखीन काय दिसतं हो, आपण त्याचं जर एक्झाम्पल घेतलं तर NaCl है ना, ज्यावेळेस आपण काय करतो, समजा अशा टाईपचे वेपर फॉर्म त्याच्यामधून पासआउट करतो, आणि फ्री इलेक्ट्रॉन ज्यावेळेस काय होतात त्याच्यामध्ये ॲड होतात, तर ते जे कंपाऊंड आहे आपण बघतो जनरली NaCl हा कसा कोणत्या फॉर्ममध्ये असतो, व्हाईट कलरमध्ये असतो. व्हाईट कलरचे क्रिस्टल्स असतात, आपण सगळ्यांनाच बघितले, कॉमन एक्झाम्पल आहे हा. आणि ज्यावेळेस आपण Na जे काय करतो, Na हा वेपर फॉर्ममध्ये पासआउट करतो NaClच्या क्रिस्टलमधून, तर त्यावेळेस त्याचा व्हाईट कलर हा कशामध्ये कन्वर्ट होतो, येलोमध्ये कन्वर्ट होतो. कशामध्ये कन्वर्ट होतो, येलो. म्हणजे लक्षात घ्या, कोणत्याही कंपाऊंडला कलर येण्यासाठी कोण रेस्पॉन्सिबल असतात, इलेक्ट्रॉन्स. कोणते, फ्री इलेक्ट्रॉन जे असतात त्यांच्यामुळेच त्यांना वेगवेगळे कलर येत असतात. आता साधारण जर आपण नॉर्मल कंडिशनला बघितलं तर NaCl हा व्हाईट कलरमध्ये असतो. ड्यू टू दिस फ्री इलेक्ट्रॉन्स है ना, त्यांना कलर कसा आला, आता येलो कलर. लक्षात, हे असे कलर्ड कंपाऊंड काय करू शकतो आपण, फॉर्म करू शकतो है ना. KCl, त्याचा कलर हा कसा होऊ शकतो, व्हायलेट कलर होऊ शकतो है ना, जसं आपण लिहिलेत वेगवेगळ्या टाईपचे है ना. ओके, ड्यू टू कशामुळं, ड्यू टू कंडिशन ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स, त्यांचे कलर काय व्हायला लागतात, चेंज व्हायला लागतात. लक्षात, ठीक आहे. हा एक पॉईंट झाला आपला. ओके, आता पुढच्या पॉईंटमध्ये आपल्याला आणखीन एक 2 पॉईंट बघायचे आहेत, जे की आपल्याला ते पुढं कामाला येतील. एक बघितलं आपण मेटल एक्सेस, आता दुसरा कोणतं बघायचं आहे, मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. म्हणजे ज्याच्यामध्ये नंबर ऑफ कॅटायन्स आणि अनायन्सचा रेशो हा काय असतो, फरक असतो है ना. ठीक आहे, मी ह्याला थोडंसं इरेज करतो. आता कोणतं बघतोय आपण, मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. मेटलची डिफिशियन्सी म्हणजे नंबर ऑफ कॅटायन्स काय असतील, कमी असतील, आणि अनायन्सचे नंबर्स काय असतील, जास्त असतील. ठीक आहे. समजा अशा पद्धतीने एखादा क्रिस्टल काढला आहे आपण, किंवा त्याचा एक छोटासा पार्ट घेतला आहे, समजा हे कॅटायन्स अनायन्स कॅटायन्स अनायन्स अशा पद्धतीने घेत चला. ओके, आता हे काय रेशो जर बघितला तर रेशो कसा आहे आपला, बरोबर आहे का, 5 आणि 3 8 आहेत, बरोबर आहे. 3 2 5 आणि 3 8 करेक्ट आहे. म्हणजे कॅटायन्स आणि अनायन्स, कॅटायन्स 8 अनायन्स
8 आहेत, म्हणजे 8:8 रेशो आहे. ठीक आहे ना. आता ह्याच्यामध्ये आता होतंय काय की डिफेक्ट कशामध्ये दिसून येतो. आता कॅटायन्सला म्हणजेच समजा एक ZnO घेतला आपण, झिंक ऑक्साईड काय घेतलं, ZnO. आता ह्याच्यामध्ये होतंय काय, आता जर बघितलं तर Zn 8 आहेत, ऑक्सिजन 8 आहेत, म्हणजे रेशो करेक्ट आहे. पण कॅटायनिक म्हणजे कॅटायन्स कोण असतो, मेटल्स काय करतात, कॅटायन जनरेट करतात किंवा इलेक्ट्रॉन डोनेट करतात आणि पॉझिटिव्ह चार्ज त्यांच्यावरती येतो. आता ह्याच्यामध्ये झिंक हा काय कॅटायनिक फॉर्ममध्ये म्हणजे Zn+ अशा फॉर्ममध्ये असेल, असं लिहू का, Zn+2 है ना, O-2 Zn+2 O-2 अशा पद्धतीने, बरोबर आहे. O-2 Zn+2 O-2 Zn+2 अशा फॉर्ममध्ये आहेत. ठीक आहे ना, अशा फॉर्ममध्ये आहेत. मग आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर रेशो तर कसा दिसतोय, सेमच दिसतोय, बरोबर आहे. रेशो कसा दिसतोय, सेमच दिसतोय. आता ह्याच्यामध्ये होतंय काय की नंबर ऑफ कॅटायन्स आणि अनायन्सचा रेशो हा चेंज होतो. नंबर ऑफ कॅटायन्स आणि अनायन्सचा रेशो काय होतो, त्याच्यामध्ये चेंज होतो, बरोबर आहे. आलं लक्षात. मग आता ह्याच्यामध्ये रेशो समजा 8ला 8 आहेत, तर काय होऊ शकतं, 7:8 होऊ शकतो, है ना. मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट म्हणतोय आपण, 7:8 होऊ शकतो. आलं लक्षात. ड्यू टू दिस त्याच्यामध्ये सुद्धा काय होतात, इलेक्ट्रॉन्स काय व्हायला लागतात, है ना, इंटरस्टॅशियली अटॅच व्हायला लागतात. आलं लक्षात. आणि त्याच्यामुळं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ह्याच्यामध्ये अटॅच व्हायला लागल्यामुळं इलेक्ट्रिकल काय होतं, फ्री इलेक्ट्रॉन असल्यामुळं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी शो करतात. हे सुद्धा काय करतात, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी शो करतात, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी शो करतात. ठीक आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी शो करतील. त्याच्यानंतर हे सुद्धा कसे असतील, पॅरा मॅग्नेटिक काय असतील, पॅरामॅग्नेटिक. आणि हे सुद्धा काय करतात, कोऑर्डिनेशन नंबर कसा असतो, चेंज असतो, बरोबर आहे. कोऑर्डिनेशन नंबर सुद्धा काय होतो, इथं चेंज होतो. आलं लक्षात. आणि ड्यू टू चेंज इन कोऑर्डिनेशन नंबर अँड ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, है ना, हे सुद्धा काय करतात, इलेक्ट्रिकल काय असतात, कंडक्टर्स असतात. म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इथं सुद्धा काय होत असते, मेंटेन होत असते. आलं लक्षात. ठीक आहे, हे बघितलं आपण नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्टमध्ये मेटल एक्सेस डिफेक्ट आणि मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. आलं लक्षात. ठीक आहे. आता आज आपण इथं थांबूया, स्टॉप करू आणि पुढच्या लेक्चरमध्ये आणखीन जे पुढचे पॉईंट आहेत ते सुद्धा आपण बघूया. ठीक आहे. आणि काही एक्झाम्पलसुद्धा बघू, NaCl वगैरे असे क्रिस्टल्स घेऊन त्याच्यामध्ये काय काय होतं. ठीक आहे, ते सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. ओके, ठीक आहे. स्टॉप करूया, काळजी घ्या आणि घरीच राहा. थँक्यू.